आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांमध्ये सक्षम व प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान अपर आयुक्त दिनकर पावरा आणि उपायुक्त निलेश अहिरे यांचा साईबाबांची मूर्ती, शाल, घड्याळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आपल्या भाषणात दिनकर पावरा यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्थानिक यंत्रणा यांच्यात अधिक प्रभावी समन्वय साधला जाईल असं सांगितलं। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मवेशी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरणाचा उल्लेख करताना पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आदिवासी भागात सर्पदंशांच्या वाढत्या घटनांचा गांभीर्याने विचार करून तातडीची आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचं निमंत्रण मान्यवरांना देण्यात आलं। कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, शिक्षण विभाग आणि स्थानिक यंत्रणा एकत्रितपणे कार्य करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।